आणि आता जिल्ह्याच्या बातम्या आपण पाहूया। कोल्हापूरमध्ये रंगलेल्या राज्यस्तरीय इंटरझोनल स्टेट मॅट कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या भोरमधील अथर्व शेट्टेचा प्रथम क्रमांक। राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने मल्ल स्पर्धेमध्ये सहभागी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एकेरी वाहतूक बंद। गर्डरच्या कामामुळे 4 ते 5 दिवसांसाठी बोगदा वाहतुकीसाठी बंद। नागपूरमध्ये भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याप्रकरणी एफडीएची कारवाई। भाजडी, भगर, राजगिऱ्यासह अनेक उपवासाचे खाद्यपदार्थ जप्त। एकूण 1,31,000 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त। संबंधित कंपन्यांच्या साहित्य विक्रीवर एफडीएकडून निर्बंध। अमरावती महानगरपालिकेची तिजोरी रिकामी। शासनाकडून अनुदान न मिळाल्यामुळे पालिकेकडे स्वच्छता कंत्राटदाराचे 16 कोटी रुपये थकीत। इगतपुरीमध्ये धरणाची पाणी पातळी 50% खाली। 12 ते 13 गावांना बसणार पाणी टंचाईच्या झळा। लवकर धरणातून शेतामध्ये पाण्याचा आवर्तन सोडण्याची मागणी। वाशीमध्ये रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पाचा मोठा वापर। बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडल्याचं चित्र। जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। नागपूरच्या रेल्वेतून 24 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त। ड्रग्जच्या तस्करीसाठी रेल्वेतील कोच अटेंडंटचा वापर केल्याची धक्कादायक माहिती। मुख्य तस्कर विशाल बेशरामसह 3 आरोपी फरार। नागपूर पोलिसांकडून तपास सुरू।